नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी तुम्ही केलेल्या कमेंट्सवर व्हिडिओ बनवले आहे की तलाठी अहवालचा फॉर्म कसा भरावा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता पाहूया तलाठी अहवालचा फॉर्म कसा भरायचा। तर मी आता थोडक्यात तलाठी अहवाल म्हणजे काय किंवा तलाठी अहवाल हा कुठे मिळतो आणि अहवाल कोण जोडण्यात पात्र असतो तर पहा, इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपले उत्पन्नाच्या ठिकाणा दाखवावं लागते। तर उत्पन्न दाखवण्याचे अनेक मार्ग आहे। जर आपण शेतकरी असतात तर आपल्याला शेतीचे उत्पन्न दाखवावं लागेल। जर आपण मजुरी करत असाल तर मजुरीचे उत्पन्न दाखवावं लागेल किंवा आपण कुठलाही व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे उत्पन्न या ठिकाणी दाखवावं लागेल। तर तलाठी अहवाल म्हणजे ज्याला आपण पटवारी अहवाल असे म्हणतो। हा तलाठी अहवाल मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विभागातील जे पटवारी तलाठी असतात त्यांच्याकडे जावं लागते। सोबत एक आधार कार्ड आणि फॉर्म। जर तलाठी अहवाल हा शेतीवर काढायचा असेल तर शेतीचा सातबारा जोडावा लागतं। त्यानंतर हे कागदपत्र जोडल्यावर तलाठीकडून त्याच्या सही शिक्का असलेला उत्पन्नाचा अहवाल मिळतो। तर आता पाहूया की तलाठी अहवाल फॉर्म कसा असतो। तर आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तलाठी अहवालचा फॉर्म दिसत आहे। पुन्हा एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की हा फॉर्म तहसील अनुसार वेगवेगळा राहू शकतो, पण त्यामध्ये असलेला मुख्य मुद्दा हा सर्व ठिकाणी एकच असतो। फक्त थोडा फॉर्ममध्ये तहसील अनुसार बदल राहू शकतो। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथे दिसत आहे स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो आपण त्याला। तर आता इथे जो स्वयंघोषणा करणार म्हणजे जो अर्जदार आहे त्यांचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे। त्यानंतर वय, वर्ष, त्यानंतर धंदा, त्यानंतर तुमचा पत्ता, तहसील, जिल्हा, रहिवासी असून माझ्या कुटुंबातील तर तुमच्या कुटुंबात जे काही व्यक्ती असेल ते टाकायचे आहे। आणि जर आपल्याकडे शेती असेल तर आपल्याला शेतीचे क्षेत्र हेक्टरी जमीन आहे। तसेच व्यवसाय असून त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय टाकायचा आहे। सर्व व्यवसायाचे मिळून माझे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथे एक बॉक्स दिसत असेल तर त्या बॉक्समध्ये सण आहे, सण किंवा वर्ष। त्याच्यात तुम्ही लिहू शकता 2021 ते 2022, 2022 ते 2023, 2023 ते 2024। त्याखाली जे बॉक्स आहे त्यामध्ये तुमचं उत्पन्न टाकायचं आहे। तर जर आपल्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र सोडून नॉन क्रिमिनल किंवा कास्ट सर्टिफिकेट काढायचे असल्यास 3 वर्षाचे उत्पन्न लागणार आहे, नाहीतर 1 वर्षाचे उत्पन्न गरजेचे असते सर्व काम करण्यासाठी। तर आता तुम्हाला तुमच्या कामानुसार 1 वर्ष किंवा 3 वर्षाचे उत्पन्न टाकायचे आहे। तर उत्पन्न टाकताना उत्पन्नाचा आकडा हा योजनेसाठी पात्र असलेले टाकावं, नाहीतर जास्त उत्पन्नामुळे आपण योजनेस अपात्र होऊ शकतो। तर तुम्हाला याखाली दिसत असेल स्वयंघोषणा करणाराचं नाव व सही। यात तुम्ही आपलं अर्जदाराचं नाव व सही टाकू शकता। आणि त्याखाली तुम्हाला दिसत असेल ओळख देणाऱ्याचे नाव व सही। यात तुम्हाला ओळख देणाऱ्याचे नाव व सही लिहायचे आहे। तर आता पाहूया परिशिष्ट ब फॉर्म ख। तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचे तलाठी कार्यालयाचे नाव लिहायचे आहे। उदाहरणार्थ नागपूर, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर। इथे फक्त तारीख टाकायची आहे, आवक जावक क्रमांक, उत्पन्नाचा अहवाल। त्यानंतर तलाठीमध्ये आपला जो काही विभाग येतो त्या विभागाचे नाव, उदाहरणार्थ तलाठी पिंपरी। त्यानंतर तहसील हिंगणा यांच्याकडून अहवाल देण्यात येत आहे की अर्जदाराचं नाव हे राहणार मौजा, तहसील, जिल्हा टाकायचा आहे, येथील रहिवासी असून आता इथे लातूर दिले आहे। तर आपण आपला आता इथे लातूर दिले आहे तर आपण आपला इथे तहसीलचे किंवा आपल्या विभागाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे। त्याचे अर्थ स्वयंघोषणा दिलेल्या माहितीनुसार सर्व मागणी मिळून एकत्रित
एकत्रित कुटुंबातील अंदाजे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे. आता खाली दिलेल्या बॉक्समध्ये सन मध्ये वर्ष 2021-22, 2022-23, 2023-24 असे 3 वर्षाचे उत्पन्न टाकायचे आहे. आणि जर उत्पन्न 1 वर्षाचे बनवायचे असेल तर फक्त 2023-24 हे टाकावे. तर आता तलाठी सही सिक्का या ठिकाणी तलाठीमार्फत लिहिला किंवा दिला जाणार आहे. तर आता अशा पद्धतीने उत्पन्नाचे सर्टिफिकेट्स काढण्यासाठी अशा पद्धतीचे तलाठी अहवालचे फॉर्म भरावे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.